गोंदिया शहर पोलिसांची अतिक्रमणावर कारवाई, फुटपाथवर थाटलेल्या दुकानांवर कारवाई केली। संबंधित दुकानदारांना गोंदिया न्यायालयामध्ये दंड भरावा लागणार। वाशिमच्या भट उमरा गावामध्ये जलतारा प्रकल्पासंदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन, गावकऱ्यांचा किमान 2000 शोष खड्डे बनवण्याचा निर्धार। जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यास मदत होणार। गोंदियाच्या देवरीमध्ये बांधकामासाठी असलेल्या साहित्याचा रस्त्यावर खच, तर अनेक ठिकाणी रोडवरच गाड्या पार्क केल्यामुळे रहदारीला अडथळा। धुळ्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 46 कोटींची अर्थसंकल्पामध्ये तरतूद, 4 मजली इमारत होणार। आमदार अनुप अग्रवाल यांनी केली होती मागणी। नागपुरातील प्राचीन पोदारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण, त्यानिमित्तानं भव्य दीपोत्सवाचं आयोजन, तब्बल 1.5 लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा। पहिल्यानगरच्या कोतुळ गावामध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर, दत्त मंदिर परिसरामध्ये बिबट्या असल्याची चर्चा ऐकून ग्रामस्थांची बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी, तर बिबट्यानं ग्रामस्थांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। जळगावजवळच्या नाशिराबादजवळ अज्ञात वाहनानं तिघांना चिरडलं, पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असताना अपघात। सिकंदर नाटूसिंग राजपूत, भूपिंदर मिथिलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहादूर हे तिघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। शिवना संघर्ष समितीच्या वतीनं पाटबंधारे विभाग कार्यालयावर धडक मोर्चा। शिवना नदीपात्रामध्ये 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी।